भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या मुख्यमंत्री अशा एका कार्यक्रमात आहेत, जाऊया थेट। ही जी एक भावना भारतीयत्वाची, आपल्या देशाचा स्वाभिमान हा जो त्यांच्या मनामध्ये होता, खरं म्हणजे आज तोच स्वाभिमान या देशामध्ये रुजवून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या विकासाच्या यात्रेमध्ये समाविष्ट करून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी एक बलशाली देश तयार करायचा आहे। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, त्यांच्या जीवनचरित्रावर किती वेळ आपण बोलू शकतो, इतकं थक्क करणारं अद्भुत अशा प्रकारचं त्यांचं जीवनचरित्र आहे। पण आज माननीय पंतप्रधान या ठिकाणी येणार आहेत आणि इथला कार्यक्रम करून त्यांना महूला जायचं आहे। महूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानी त्या ठिकाणी जाऊन ते मानवंदना अर्पित करणार आहे आणि त्यामुळे त्यांचा कार्यक्रम हा प्रीपोन झाल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणून लवकर जावं लागणार आहे। मी पुन्हा एकदा या आपल्या महानगरपालिकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या प्रत्येकाला विनंती करतो की आपण हे बुक जरूर मिळवावं। मी तर अजय मेहता यांना असं म्हणेन की आपण याची विक्री किंमत ठरवून हे आपण विक्रीला द्या आणि त्याचे पैसे हे गरिबांच्या शिक्षणाकरता त्या ठिकाणी आपण जरूर द्या, कारण आपण जेवढ्या याच्या आवृत्ती काढाल तेवढ्या आवृत्ती निश्चितपणे विकल्या जातील। मी पुन्हा एकदा नरेंद्र जाधव साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय भारत। सध्या दादरच्या चैत्यभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या चैत्यभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देत होते। त्याचबरोबर राज्यपाल विद्यासागर राव, विनोद तावडे, मुंबईच्या महापौर, भाजप प्रदेशाध्यक्ष, विविध नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आता राज्यपाल बोलतायत। थेट जाऊया या कार्यक्रमात। श्री विनोद तावडे जी, मिनिस्टर फॉर एजुकेशन एंड कल्चर, श्री राजकुमार बडोले, मिनिस्टर फॉर सोशल जस्टिस, honorable members of the parliament and members of the state legislature, Srimati Snehal Ambekar, Mayor of Mumbai, other people's representatives, Dr. Narendra Jadhav, editor of the Coffee Table Book Project, members of the Samanvay Committee, all persons and officials connected with the making of the Coffee Book, sisters and brothers. I feel honored today to associate myself with the historic occasion of the 125th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and to pay my respects to one of the greatest icons of modern India. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।